रामराम मंडळी, भटक्यांच्या पंढरीमध्ये आपलं स्वागत आहे. गणपती आणि दिवाळीमध्ये बरेचसे सजीव देखावे आपण बघितले असाल, पण अशा टाईपचा सजीव देखावा हे प्रत्येक गावागावांमध्ये आणि शहरांमध्ये झाला पाहिजे. आजवर ते सोनराज तुमची नावसाहेबांची तिथी पडली तेव्हा त्याला झळाळी आली. मग आता तुम्हीच सांगा, हे असलं सोनं तुमच्यावर, रावसाहेबांवर, साम्राज्यावर वावळून नाही टाकायचं तर काय करायचं? तसं असेल तर आम्हीही येतो तुमच्यासाठी. आपण दोघं मिळून ही मोहीम. माफी करा राजा, माफी करा मला. अहो म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजा हवं ना. म्हणून म्हणतोय जाऊ द्या मला राज, जाऊ द्या मला. तान्हा, अरे जाऊ द्या राजा. कहना नहीं है, सिर्फ इतना कहता हूं कि अगर जान माल की सलामती चाहते हो तो शिवाजी को मदद करना बंद कर दो और आलमगीर बादशाह की हुकूमत मान लो. तुझं नाही ऐकलं तर सखोजीराव शिळमकर आलेत आणि कारीचं संभाजीराव जेधे आलेत. राज समद शिल्काकडे तुम्ही सांगितल्यावर हुकूम हाजीर. अरे सुभेदार जी राज, लढाव किती हवेत? गडावर गनिम किती आहे? गडावर 1500. पाच गडी लय झाले. मग काय मामा, नाही म्हणजे ते असू जाऊ 1500, पण समदे परदेशी, त्यांना कुठं गट ठाव आहे. पर ते उदयभान आणि त्याचे शिपाई लय कडवाईत म्हण. अहो आहे सुभेदार, मी सावता टक्करलो आहे उद्या भाण्याला. किल्ल्यात आणि घेऱ्यात लय जरा भाई त्याची ये पडली तर माणसांची मुंडकी माराय कमी करत नाही. असू जाऊ नाही, आणि आपल्याला कुठं दिया दिवसाच उजायचंय. म्हणूनच माघातला शुद्ध पक्षातला 15वडा उलटू द्यायचा, वद्य पक्ष सुरू होऊ द्यायचा. त्यातही षष्ठीनंतर चंद्र मध्यरात्रीनंतर उगवतो आणि त्याचा प्रकाश मंद असतो. त्यानं होतं काय, सह्याद्रीत आपल्याला दूरचं दिसत नाही, पण जवळचं मात्र जरूर दिसत आहे. म्हणजे गडावरच्या शत्रूला आपले शिलेदार दिसणार नाही, पण आपल्याला मात्र गडावर पोहोचेपर्यंत कणकण दिसत आहे. मावळतीकडं हाय सुसाटीचा बुरुज. सुसाटीच्या बुरुजाकडनं नीट झुंजार बुरुजा पत्तूर तटबंदी धावती. मात्र सुसाटीचा बुरुज आणि कळावंतणीचा बुरुज यांच्या मध्ये मात्र तटबंदी नाही. इथं हाय ह्यो डोनागिरीचा कडा. आपण जाऊ किती कडलं राज, डोनागिरीच्या कड्यावरूनच यांगायचं. अहो यांगायचं म्हणजे काय, माडीचा जिना आहे बाई त्यो. होय की? तर
जिन्या परिसर सोपं काम आहे मर्दा. कसं काय? हा पुरुष कडा असत बरोबर. हा बरोबर. मग माझ्याकडे 2 गडी आहेत. घोरपडे बंधू दोनागिरी परी जापाकडे चढून जात्यात. ते वर पोचत्याल आणि दोर बांधत्याल. दोर बांधल्यावर मग चढून जाणार का नाही? सांगतो. बोचेघळच्या घाटवाटेवर खिसराच्या अलीकडं डोंगराच्या माथ्यावर उजव्या हाताच्या टेपाखाली एक घळ आहे. त्या घळीखाली गच्च रान नाही. आपण गेलोय बरेच तिकडं. जी धनी. तर अंधारल्यावर सगळ्यांनी त्या रानात जमायचं. राज गड घेतला का झुंजार माचीवर इजयाच्या होळीचा फडका उडवून देतो. मग तुमची पावलं लागू दे गाणाला. यहाँ पे पहरा नहीं लगाओगे? तुम्हें लगता है यहां से कोई आएगा? यहां आने की कोशिश वही कर सकता है जिसने अपने सर पे कफन बांध रखा हो. यहां से या तो हवा आ सकती है या तो मौत. कौन करेगा ये जुर्रत? कल्याण दरवाजा और पुणे दरवाजे पर गरम तेल की कढ़ाइयां लगवा. सारे मोर्चे और चौकियां कड़ी तैनात करो. मराठे कहीं से भी आ सकते हैं. मराठे आएंगे तो रात में आएंगे, इसलिए हमें चांद की तरफ ध्यान रखना होगा. जब तक चांद की चांदनी ना बिखरे तब तक हमें मशाला और हिलालों के सहारे पहरा खड़ा करना होगा. याद रखना, इस लड़ाई में चांद हमारा दोस्त होगा. 2000, 3000, 5000 तो 1500 ढालें, 1500 तलवारें, 1500 भालें, 1500 कटारे और 1500 बर्छे. हुकुम इतने हथियार? हाँ, किला लेने के लिए मराठे किसी भी तादाद में आ सकते हैं. एक बात पूछो हुकुम. पूछो. पिछले कुछ दिनों से देख रहा हूं दिन में 2-2 बार आप शिव जी के दर्शन करो. घणे बेचैन लाग्यो. बेचैन तो मैं तब से हूं अचल सिंह, जब से कोंडाना पर नामजद होया. मैंने मिर्जा राजा से बात करने की कोशिश की कि थे शिवाजी राजा ने हरवा होने वास्ते दक्कन मत जाओ, लेकिन उन्होंने हमारी एक बात ना सुनी. मारो बस चलतो तो मैं 100 साल तक शिवाजी महाराज ने गुलाम बनो रहता. औरत, नाच गाना, शराब सबसे कोसों दूर है शिवाजी. उसरो चरित्र दूध जिधो साफ है, चाल चलन साधो जिधो पावन. तो अब भी वक्त है, मिल जाते हैं शिवाजी से, बगावत कर देंगे. बगावत और नाम न लो अचल सिंह, वरना मैं दोस्ती भूल जाऊंगा और थारी गर्दन यही उतार दूंगा. मानो कि मैं शिवाजी राजा की प्रशंसा करूं, लेकिन है तो वो आलमगीर बादशाह और दुश्मन, और मैं आलमगीर बादशाह और नमक खायो. हमें खायो दे नमक रो कर्ज अदा करना पड़ेगा अचल सिंह. चलो. मामला कोंडाण्याचा आहे. म्या तुम्हासनी शबूत देतो राजा. आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील, पण आऊसाहेबांचं पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागायलाच हवं. तान्हा, असं अभद्र काय बरं बोलायचं ते. आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगड्यात सवे. बाजी प्रभू मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा, पण तान्हाजीराव
काहीही झालं तरी परत या. म्या जाऊन कुठं जाणार राज? जुजात मरणानं दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा नाही म्या. तान्हा, येतो राजा. शिवबाचा तान्हा निघाला पुरा करण्याला. शब्द जो तिथला मनीर सौराज्याचा भाव. गड्या हप्पाशी घेऊन ऐसे धाव. घेतीचे भवानीचं नावली. घेतीचे भवानीचं नावली. अर्जन सिंह, भाई अर्जन सिंह, क्या होया? बात कहिए. संधी खावली मारतो आता तानाजीला, मारतो आता तानाजीला. तुझे भान आकराळ घेऊन आला बली ते भाग्य नाही त्याला. कंच्या मातीत जन्माला आला ही सरला कार. महाराणा प्रताप, महाराणा संग्राम सिंग, महाराणा रतन सिंग रावळ अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीरांच्या मातीत जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवायला गेलास वैर.
तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का साम्राज्याचं, शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून उभा आहोत. तुमचं वंगाळ हात साम्राज्या पातूर पोचस्तवर खुडून टाकू आम्ही. सूर्या, गड अजून पडला नाही तर आता तोच माझा वाघ. गड घेतल्यावर माघारी फिरायचं नाही. सूर्या, सूर्या जा. अरे पण दादा, युवान फुटला तर आवरायचं नाही. सूर्या, आपले गड्यासनी माघारी फिर. अरे जा जा म्हणतोय ना. दादाला अमृतेश्वराचा राव घेऊन जा. मी आलोच. जा तू. सामा स्वतः हात लाव. येतो ना. तो तुमचा बाप तिथं आसुदाला नावून झोपलाय. त्याची हार आहे तुम्हाला. उतर खाले कुठं चालणार आहे चांडा. त्या कड्याचं दोर कापून टाकले आहे ती. आता कड्यावरून उड्या टाकून मला नाहीतर माघारी फिरून दुश्मन मारा. अरे पाठीवर घाव खाऊन माराल तर नरकात कुजावं लागल आणि छातीवर घाव घेऊन राजांसाठी माराल तर स्वर्गाचं दार उघडल र दादा. स्वर्गाचं दार उघडल. या मागारा पार्वतीपती हर हर. गड घेतला का झुंजार माचीवर इजयाच्या होळीचा फडका उडवून देतो. कोंडळा फत्ते झाला. कोंडळा फत्ते झाला. पंत कोंडळा फत्ते झाला. श्रीराज आहे, एक क्षणी कोंडण्यावर निघायचं. चला. तानाजीराव कुठे आहेत? राजू दादा राजू बघायला जातो. आला तर
होतो मी. म्या गड घेतला राज. आऊसाहेबांचं समोर तुमचा घेतलेला शब्द पडू दिला नाही बरं. तुमच्या सभे लई लांबवर चालत आलो. अजून बी चालायचं होतं, पण आता आपला मुक्काम इथंच. नाही ताना, असं बोलू नये. हा राज, मला फक्त एक शब्द द्या. हो फक्त एक. बोला राव. म्या आता इथंच थांबणार. उमरठ्याला तुमच्या पुतण्याचं लगीन लावाल. हा काय करणार? कामुळे औषध नाही. स्वराज्याच्या कामी यो नाशिवंत देह पडला. पुण्यवान झाला. आज तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला. काय पाहिजे माणसाला? बोलू नये. राज, अमर होणार म्या. उमरठ्याच्या मारुतीरायाने अमर होणार. आपण वैद्यभुवांना बोलूया. हां, आणि तुम्ही आमच्या सगळे राजगाडी चला. वैद्यभुवांना बोलवा कोणते. अरे बात काय बसलाय? वैद्यभुवांना बोलवा. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. तानाजीरावांनी शिवगड घेतला, पर त्याचा सोहळा बघाय ते काही थांबले नाहीत. महाराजांनी तानाजीरावांच्या जागी सूर्याजीरावांची योजना केली. सूर्याजीरावांना सुभेदार केलं. शिवगड जिंकणाऱ्या मावळ्यांची त्यांनी लई नावाजणी केली. सोन्याची कडी, मानाची वस्त्र अपार अपार दिलं. जे गमावलं त्यांच्या पोराबाळांची जबाबदारी घेतली, जोपासणी केली. निष्ठा कशी असावी ते तानाजीरावांनी दावलं. भाऊ कसा असावा ते सूर्याजीरावांनी लावलं. राम लक्ष्मण जसे आढळ तसे तानाजी सूर्याजी हे भाऊ. मराठ्यांच्या इतिहासात चंद्र सूर्यागत आढळ झाले. कल्पांता पतूर या वीर योद्ध्यांचं सुमिरन करावं, रडण्यासाठी नाही लढण्यासाठी.